विम्याचे अधिकारी साहेब, विमा पूर्ण आपल्या जिल्ह्यातील पूर्ण विमा शेतकऱ्यांना वाटप झालाय का आणि योग्य पद्धतीने झालाय का? जी अतिवृष्टी झाली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, तर 887 पैकी 5,08,000 शेतकऱ्यांनी प्री इंटिमेशन दिले 72%. त्याच्यापैकी 3,97,000 पात्र झाले प्री इंटिमेशन आणि 1,11,000 हे अपात्र झाले. तर जे पात्र झाले 3,97,000 पैकी 3,51,000 शेतकऱ्यांना 227.40 कोटी वाटप झालेलं आहे. साहेब, कोणती परीक्षा घेतली होती पात्र व्हायची अपात्र व्हायची? आपल्याला परत आजची वेळ झाली, आजची बैठक झाली, कोणी आपल्याला विचारणार नाही, काय करणार नाही. असं हा तुमचा समज असेल. मी आजच्या मीटिंगचे प्रोसिडिंग घेऊन तुमच्या कंपनीला जोपर्यंत तुम्ही लातूर मधल्या 1.5 लाख शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत, तुमच्या डोक्यावर बसून ते पैसे वसूल करणार आहेत, याद राखा. जोपर्यंत लातूरचे पैसे भेटत नाहीत तोपर्यंत तुम्ही रिकामे नाही. हे जे रिजेक्शन परीक्षा हे तुम्ही विचारलं ना, मनाने तुम्ही ठरवलं. तुम्ही जे नफा तोटा किती आपल्याला कमवायचा, एका जिल्ह्यातून किती कमवायचं हे तुम्ही ठरवलं. आणि मी आता सांगू का, ऑफ द आता मी एवढं टाळत होतो. पैसे जे घ्यायचे ना जिल्ह्याला, जे 3.5 लाख शेतकऱ्याचे जे पैसे आलेत ना, तेही तुमच्या बॉसच्या डोक्यावर बसून मी पैसे काढले. त्यांना दम देऊन मॅडमनी 4 बैठका लावल्या. त्या बैठकीतून काय नियम नाही, काही तू दे नाही तर तुला बघतो असं म्हटल्यावर पैसे मिळाले शेतकऱ्यांना. आता उरलेल्या 1.5 लाख शेतकऱ्यांचे नाही मिळाले तर याद राहा, ज्या कंपनीने अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट केलेली आहे त्या कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांच्याकडनं ज्या उर्वरित शेतकऱ्यांचे जे पैसे प्रलंबित आहेत ते पैसे त्या कंपनीकडनं वसूल करायला पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत, या कंपनीने देशभरामध्ये कुठंच त्यांना ऑपरेट करायला त्यांना परवानगी मिळू नये. हा कंपनी आजच्या बैठकीतला निर्णय प्रोसिडिंगला घ्या आणि ही प्रोसिडिंग घेऊन आम्ही कोर्टात जाऊन कंपनी परत कुठं देशात काम करणार नाही जोपर्यंत लातूरमध्ये पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत.